हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. दिवसभराचं मशीन काम आवरल्यानंतर आता मी माझ्या कामाकडे वळली आहे. म्हणजे संध्याकाळचं जे रुटीन आहे ना ते. तर आता म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवून झालेले आहेत, अजून बाकीचे ठेवलेले आहेत कटिंग करून. त्यानंतर घरातले वाळत घातलेले कपडे काढून घड्या ह्या रूममधून आहे ना मशीनचं कामं आणि कपडे वगैरे आवरून तिकडच्या रूममध्ये जात नाही तोपर्यंत किचनकडे जाऊन बघितलं तर असं भरपूर असा छान असा पसारा पडलेला होता. म्हटलं आता थांबा, ह्या पसाराला म्हटलं आता तुमचीच वेळ आहे, थांबा आली मी तुमच्याकडे. मग मी आधी सर्व भांडी वगैरे ना व्यवस्थित सगळे रिकामी करून एका साईडला बेसिंगजवळ सरकवून घेतली आणि मग कुकर घासून घेतला. कुकर घासल्यानंतर मग म्हटलं एका साईडला डाळ भात लावते आणि मग दुसऱ्या साईडला माझे भांडीही घासून होतील आणि दोन्ही कामं एकत्र होऊन जातील. कारण की आम्ही टेलर लोक आहेत, आम्हाला कसा वेळ ॲडजस्ट करायचा ना हेच आमचं सगळ्यात आधी मेन पॉईंट असतो. मग आता कुकर घासून घेतला, त्यासोबतच आता कुकरला एका साईडला डाळ लावून घेते, एका साईडला भात लावते आणि भांडी घासून घेते. भांडी घासून झालं की पुढच्या कामाला लगेच पीठ मळायला घेते आणि जे काही भाजी वगैरे करायची असेल ती भाजी करायला घ्यावी लागेल. म्हणून मग आता मी डाळ लावली एका साईडला. कारण की आम्ही ना म्हणजे आम्हाला असं असतं ना की आम्ही पटकन कधी मशीनवरून उठतो आहे, कधी स्वयंपाकाकडे वळतो आहे आणि स्वयंपाक झाला की ते सगळं आवरून परत आम्हाला मशीन कामाकडे वळायला लागतं. तुम्ही जर टेलर असाल ना तर तुम्हालाही तर तेच म्हणजे तो प्रॉब्लेम समजत असेल बघा. म्हणजे आम्ही तर त्याला त्रास म्हणत नाही की आम्हाला भरपूर त्रास होतो आहे किंवा आम्हाला भरपूर काम आहे, उलट आमचं नशीब आहे की आम्ही बिझी आहोत त्या कामांमध्ये. तर एका साईडला डाळ एका साईडला भात झालं तोपर्यंत माझी तिकडे भांडीही घासून झाली आणि मग लगेच मी पीठ मळायला घेतलं. पीठ मळून झालं आणि लगेच मी अशी छान अशी ना कैरीची आमटी केली. म्हणजे माझा मुलगा ना आमच्या मागच्या साईडला बिल्डिंगच्या मागच्या साईडला आंब्याचं कैरीचं झाड आहे ना, तिथून माझ्या मुलाने छान अशी कैरी आणली होती आणि त्याने त्याच्यातली ती अर्धी कैरी म्हणजे त्यांनी खाल्ली आणि मग ती अर्धी कैरी होती ना त्याची मी छान असं गूळ आणि कैरीची अशी आमच्याकडे त्याला काय म्हणतात, कैरीची भाजीच म्हणतात, तर ती बनवली आणि मग मुलांचा रिव्ह्यू बघा. अशाच मिनी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईकही करा. तुला काय आवडलं?